मुलगी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करताना बापाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। यवतमाळच्या महागावमध्ये दुःखद घटना घडली आहे। यूपीएससी मध्ये चांगली रँक मिळाल्याच्या मुलीच्या आनंदोत्सवावर वडिलाच्या निधनामुळे दुःखाचं सावट पसरलंय। पाहूया। मुलांचं यश बघून आई-वडिलांना सर्वाधिक आनंद होतो। असंच काहीसं यवतमाळच्या महागावमधील वागद इथं घडलं। मोहिनी खंदारे ही तरुणी IAS अधिकारी झाली आणि तिच्या वडिलांचाही आनंद गगनात मावेनासा झाला। मात्र खंदारे कुटुंबामधील हा आनंदोत्सव अवघ्या काही मिनिटातच शोकांतिकेत बदलला। लेक प्रशासकीय अधिकारी होणार या बातमीने सुखावलेल्या वडिलांनी गावकऱ्यांना पेढे वाटायला सुरुवात केली आणि तेव्हाच त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला। प्रल्हाद खंदारे यांच्या मृत्यूने संपूर्ण खंदारे कुटुंबीय आणि गावावर शोककळा पसरली आहे। दुपारी पेढा वाटून गेलेला माणसाचं अचानक अशा पद्धतीने निधन झाल्याने संपूर्ण गाव हा शोकाकुल वातावरणात आहे। त्यांचा मोठा मुलगा विक्रांत हा न्यायाधीश आहे, सून देखील त्यांची न्यायाधीश आहे। अशा उच्च विभूषित हे कुटुंब सगळ्या आमच्या गावासाठी आदर्श होता। प्रल्हाद खंदारेंचा मोठा मुलगा आणि सून दोघेही न्यायाधीश, लेकीनही मोठं अधिकारी बनावं अशी त्यांची इच्छा होती। मात्र ज्या वडिलांच्या इच्छेखातर तिनं हे यश मिळवलं, त्याच वडिलांनी लेक प्रशासकीय अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसण्याआधीच या जगाचा निरोप घेतला। लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मोहिनीनं 884वा रँक मिळवला। मोहिनीनं तिच्या या यशानं कुटुंबियांची मान उंचावली खरी, मात्र तिचं हे मोठं यश आयुष्यभराचं दुःख देऊन गेलंय। श्रीकांत राऊत, झी 24 तास, यवतमाळ।